नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी बनवलेली मोठी अपडेट. राज्यातील पुढील 48 तासामध्ये रेड अलर्ट जारी. या 20 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी. कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केले आहे? गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं 4 ते 5 दिवसापासून पावसाने दांडी मारलेली होती, परंतु आता पुढील 24 ते 48 तास 20 ते 22 तारखेपर्यंत पावसाची अतिवृष्टी असणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून आपण पेरण्या करून ठेवलेल्या होत्या, परंतु पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला होता. आता राज्यातील या 20 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मग कोणते असे 20 जिल्हे आहेत त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे? तर आपण जर बघितलं तर पश्चिमेकडील जेवढे जिल्हे आहे, ज्याच्यामध्ये मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई सब अर्बन असेल, त्याचप्रमाणे मुंबई शहर असेल, ठाणे असेल, रायगड असेल, पनवेल असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, त्याबरोबर कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे असेल, या राज्यातील सर्व जिल्ह्यांना 20 जिल्ह्यांना प्रमुख जे जिल्हे आहे यांना पावसाचा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाने थोडीशी दडी मारलेली होती, परंतु आता 20, 21, 22, 23 या 3 ते 4 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवलेला आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला होता. पेरण्या करून ठेवलेला होता, पेरण्या फेल जाण्याची वेळ काही ठिकाणी आली होती, परंतु आता पुन्हा पाऊस चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाची मोठी अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. आता पुढील 2 ते 3 दिवस काळजी घेणं गरजेचं. आपण जे पिकवलेलं बियाणं आहे, पेरलेलं बियाणं आहे, याची काळजी घेणं, त्याचप्रमाणे बांधांची काळजी घेणं, त्याचप्रमाणे फळबागा असेल, त्याचप्रमाणे टोमॅटो असेल, कांदा असेल, यांचे रोपे असेल, हे सर्व नियोजन आता पावसाच्या अंदाजावरती इथून पुढे करणं गरजेचं आहे. आता राज्यामध्ये आपण पेरणी बघितलं तर सोयाबीनला सुद्धा यावर्षी कमी पेरणी झालेली आहे, कापसाला सुद्धा कमी पेरणी झालेली आहे, त्याचबरोबर तूर असेल, इतर पिकांना सुद्धा यावर्षी चांगला बाजारभाव सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग अतिवृष्टीच्या दृष्टीने सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे की आता इथून पुढे पिकांचे नियोजन कसं करणे, त्यांना खत टाकणे असेल, त्यांना फवारणी असेल, पावसावरती या गोष्टी अवलंबून असतात. पाऊस चांगला झाला तर खरीप आणि रब्बी या दोन्हीला शेतकऱ्यांचा फायदा होत असतो. पुढील 1 ते 2 महिने पावसाचे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेत आपली पिकाची कामं करणं गरजेचं आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर चांगली सरासरी पाऊस जुलै महिन्यामध्ये झाला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर यापर्यंत पाऊस होत असतो. जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. जून यावर्षी थोडासा कोरडा गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं. राज्यातील महत्वाच्या ठिकाणचा सविस्तर हवामानाचा अपडेट, सविस्तर जिल्हावाईज हवामानाचं पर्सेंटेज, सर्व अपडेट एका क्लिक वरती बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल.